या पुस्तकामध्ये प्रकरण 1 आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर या प्रकरणावर आपण 7 प्रत्यक्ष गुण असणार आहेत आणि 10 विकल्पासह गुण असणार आहेत. म्हणजेच आपण जी लेखी परीक्षा घेणार आहोत 80 गुणांची, त्या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला या पहिल्या प्रकरणावर 10 गुणांचे प्रश्न विचारावे लागणार आहेत. नंतर दुसरं जे प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण, युटिलिटी एनालिसिस, या प्रकरणावर 7 प्रत्यक्ष गुण आहेत आणि 10 विकल्पासह गुण आहेत. नंतर प्रकरण क्रमांक 3 2 भागामध्ये विभाजित झालेला आहे. त्याच्यातला प्रकरण क्रमांक 3 अ आहे मागणीचे विश्लेषण. या प्रकरणाला 8 प्रत्यक्ष गुण आहेत आणि 12 विकल्पासह गुण आहेत. म्हणजे या प्रकरणावर आपण 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 12 गुणांचे प्रश्न विचारणार आहोत. नंतर प्रकरण क्रमांक 3 ब मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, या प्रकरणावर देखील आपण 8 प्रत्यक्ष गुण आणि 12 विकल्पासह गुण निर्धारित आहेत. आणि या प्रकरणावर देखील आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि आपण जी सराव परीक्षा घेऊ 80 गुणांची त्यामध्ये 12 गुणांचे प्रश्न विचारणार आहोत. चौथं प्रकरण आहे सप्लाय एनालिसिस, पुरवठा विश्लेषण. या प्रकरणावर आपण 7 गुण प्रत्यक्ष निर्धारित केलेले आहेत आणि 10 गुण विकल्पासह निर्धारित केलेले आहेत. म्हणजे 10 गुणांचे प्रश्न आपण 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारू शकतो. नंतर प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार, फर्म्स ऑफ मार्केट. या प्रकरणाला 7 प्रत्यक्ष गुण असणार आहेत आणि 10 विकल्पासह गुण असणार आहेत. म्हणजेच आपण या प्रकरणावर 10 गुणांचे प्रश्न विचारणार आहोत. नंतर नव्याने समाविष्ट झालेला जो प्रकरण आहे, आता शेट्टे सरांनी ज्याची पार्श्वभूमी आपणा सर्वांना सांगितली, तो प्रकरण आहे निर्देशांक. आणि या निर्देशांक प्रकरणाला 8 प्रत्यक्ष गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत आणि 11 विकल्पासह गुण निर्धारित आहेत. म्हणजे 11 गुणांचे प्रश्न आपण या प्रकरणावर विचारणार आहोत. नंतर प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न. हा प्रकरण जुन्या अभ्यासक्रमामध्ये देखील होता आणि पुनर्रचित अभ्यासक्रमाअंतर्गत नवीन अभ्यासक्रमामध्ये देखील आहे, ज्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. तर या प्रकरणाला 8 प्रत्यक्ष गुण राहणार आहेत आणि 12 विकल्पासह गुण असणार आहेत. म्हणजे या प्रकरणावर देखील आपण 12 गुणांचे प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आपल्या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारू शकतो. नंतर प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया. या प्रकरणाला 8 गुण प्रत्यक्ष राहणार आहेत आणि 11 गुण विकल्पासह राहणार आहेत. 12 गुण विकल्पासह राहणार आहेत. म्हणजे 12 गुणांचे प्रश्न आपण या प्रकरणावर विचारू शकतो. नंतर आहे प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. या प्रकरणाला 8 गुण प्रत्यक्ष असणार आहेत आणि 11 गुण विकल्पासह असणार आहेत. म्हणजे 11 गुणांचे प्रश्न आपण या प्रकरणावर विचारू शकतो. नंतर आहे शेवटचे प्रकरण 10 भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड इन इंडिया. या प्रकरणाला प्रत्यक्ष गुण आहेत 4 आणि विकल्पासह गुण आहेत 6. अशा प्रकारे आपण जे आपले 10 प्रकरण आहेत, 10 घटक आहेत, या 10 घटकांवर आपण जी 80 गुणांची प्रश्नपत्रिका काढणार आहोत ती प्रत्यक्ष गुण 80 राहणार आहेत आणि विकल्पासह गुण 116 राहणार आहेत. अशा प्रकारे 116 गुणांची प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यमापनाकरिता देणार आहोत. वार्षिक 100 गुणांचं मूल्यमापन करायचं आहे. या 100 गुणांच्या मूल्यमापनामध्ये लेखी परीक्षा ही 80 गुणांची असणार आहे आणि लेखी मूल्यमापनासोबतच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट केलेले आहे आणि जे अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं राहणार आहे. अशा प्रकारे आपल्याला वार्षिक मूल्यमापन 100 गुणांचं करायचे आहे, ज्यामध्ये 80 गुण लेखी परीक्षा आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापन. तर साधारणतः वार्षिक मूल्यमापन योजनेअंतर्गत आपण महाविद्यालयीन स्तरावर दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर आपला अभ्यासक्रम जसा संपतो प्रथम सत्राचा त्या अंतर्गत आणि आपल्या महाविद्यालयीन योजनेनुसार आपण आधी प्रथम सत्र परीक्षा घेतो आणि ही प्रथम सत्र परीक्षा आपल्याला 50 गुणांची घ्यायची आहे आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही आपल्याला महाविद्यालयीन स्तरावर काढायची आहे. जिला वेळ राहणार आहे, प्रश्नपत्रिका सोडवण्याकरता विद्यार्थ्यांना वेळ द्यायचा आहे 2.5 तास.
8 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार आपण हा वेळ निर्धारित केलेला आहे आणि ज्याला 2.5 तास राहणार आहे. 2 तास 30 मिनिटात ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवायची आहे. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सराव परीक्षा घेतो. काही महाविद्यालय एक घेतात, काही महाविद्यालय एकापेक्षा अधिक घेतात. तर ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका राहणार आहे आणि या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी वेळ देणार आहोत 3 तास. नंतर सराव परीक्षा झाल्यानंतर बोर्डाच्या टाइम टेबल नुसार, वेळापत्रकानुसार बोर्डाची लेखी परीक्षा होणार आहे आणि बोर्डाने पाठविलेल्या परिपत्रकानुसार आपण अंतर्गत मूल्यमापन करणार आहोत. तर 80 गुणांची बोर्डाची लेखी परीक्षा होणार आहे, ज्या प्रश्नपत्रिकेकरिता 3 तास वेळ राहणार आहे आणि अंतर्गत मूल्यमापनाकरिता 20 गुण राहणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनाची जी परीक्षा आहे, उपयोजनावर आधारित चाचणी, या अंतर्गत मूल्यमापनाच्या चाचणीचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा म्हणून आपण शिक्षण मंडळाचा कार्यक्रम येण्यापूर्वी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून आपण 20 गुणांची परीक्षा घेऊ शकतो. ही जी प्रश्नपत्रिका असणार आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न अधिक विद्यार्थ्यांना उत्तर लिहिता येईल अशा प्रकारची योजना आपण ठेवणार आहोत आणि अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहणार आहे. पत्रिका आराखडा इयत्ता 12वी. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिका आराखडे जे आहेत ते 3 टप्प्यामध्ये आहेत. एक 80 मार्कांचा, दुसरा 50 गुणांचा आणि तिसरा उपयोजित म्हणजे 20 गुणांचा. या तिन्ही आराखड्यांवर आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. खरं तर वेबसाईटवर हे सगळे प्रश्नपत्रिकांचे आराखडे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तसंच 11वीला सुद्धा या सगळ्या पेपर पॅटर्नची किंवा प्रश्नपत्रिका आराखड्यांची तुम्हाला ओळख झालेली आहे. तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा याची 12वीचं वर्ष आहे, बोर्ड एक्झाम आहे म्हणून चर्चा करूया. सर्वप्रथम आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत, तो 80 मार्कांचा, ज्याला वेळ आहे 3 तास. वेबसाईटवर ज्या प्रकारे आराखडे दिले आहेत त्याच आराखड्याच्या स्वरूपात आपण चर्चा करूया. आत्ताच सरांनी सांगितलं किंवा आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते 25% म्हणजेच 20 गुणांचे आपल्याला विचारायचे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे तुम्हाला की मूल्यमापन योजना ही पाठ्यपुस्तकावरती अवलंबून असते, किंबहुना ते पाठ्यपुस्तकाचंच प्रतिबिंब असतं. त्यामुळे जे पाठ्यपुस्तकात आहे तेच मूल्यमापन योजनेमध्ये तुम्हाला दिसेल. पाठ्यपुस्तकामध्ये आपण वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी वापर केलेला आहे. जसं आत्ताच आपण म्हटलं की 20 गुण आहेत पहिल्या प्रश्नाला, म्हणजेच एक प्रश्न हा 5 मार्कांना असेल. कोणत्याही 4 उपप्रश्नांची निवड आपण करायची आहे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकात जेवढे उपप्रश्न दिले असतील किंवा जेवढे पॅरामीटर्स दिले असतील त्यातले कोणतेही 4 निवडायचे आणि हे स्वातंत्र्य आपण पेपर सेटरना दिलेलं आहे. पेपर सेटर म्हणजे फक्त बोर्ड एक्झामचा पेपर सेटर करतात ते नाही, तर आपण सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये पेपर सेट करतच असतो आणि त्यामुळे हे स्वातंत्र्य शिक्षकांना आपण दिलेलं आहे की जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर पैकी कोणतेही 4 पॅरामीटर आपल्याला वापरायचे. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते 4 पॅरामीटर निवडा, कोणतंही बंधन नाही. सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला पर्याय आहे, पहिला पॅरामीटर आहे योग्य पर्याय निवडा. अनफॉर्च्युनेटली असं झालं होतं की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये 11वीचा पेपर सेट आपण करू शकलो नसू किंवा केला असेल पण ती विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही, त्यामुळे आपल्याला तसा अंदाज निश्चित असा येणार नाही. म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका सुरुवातीपासूनच आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. योग्य पर्याय निवडा हे करत असताना वेगवेगळे पर्याय मुलांना दिलेत, मुलांनी ऑप्शन लिहायचे त्यासाठी 5 गुण ठेवलेले आहेत. दुसरा जो प्रश्न प्रकार आहे तो आहे सहसंबंध पूर्ण करा. हा थोडासा वेगळा आहे. हे जे पॅरामीटर आपण मूल्यमापन योजनेमध्ये किंवा पुस्तकामध्ये घेतलेले आहेत ते इनोव्हेटिव्ह आहेत, कारण आताच अर्चना मॅडम, शेटे सर किंवा गायधनी सरांच्या लेक्चरमध्ये आपलं आणि तुम्ही स्वतः सुद्धा आता गेली 1-1.5 वर्ष पुस्तकाचा अभ्यास करताय, तर पुस्तक हे दिसायला जरी छोटं असलं तरी सुद्धा आपल्याला भरपूर असं त्याच्यावरती काम करायचंय. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करायचंय. नंतर 12वी नंतर अचानक त्याला असं प्रश्न पडायला नको, अरे हे कसले कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पर्यायांचा, वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा आपण इथे उल्लेख केलेला आहे.
एकच गोष्ट आहे की या पॅरामीटर्सचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तक किंवा पूर्ण संकल्पना ज्या आहेत त्याच्या स्पष्ट होणं आवश्यक आहे. जर त्या स्पष्ट झाल्या तर त्याला ह्या प्रश्नांची उत्तरं सहज पद्धतीने देता येतील. कारण आपला हा जो अभ्यासक्रम आहे तो पाठांतराकडे जाणारा नाही, तर विद्यार्थ्यांनी स्वतः समजून प्रश्नांची उत्तरं द्यायची. या प्रश्न प्रकारामध्ये 2 भाग आहेत. एका भागामध्ये सहसंबंध पूर्ण करून दाखवला असेल तर दुसऱ्या भागामध्ये सहसंबंध विद्यार्थ्यांनी त्याच बेसवर पूर्ण करायचे. उदाहरणादाखल एक उदाहरण मी इथे तुम्हाला देऊ इच्छिते. थिओरॉटिकल डिफिकल्टीज, ट्रान्सफर पेमेंट, तात्विक अडचणी म्हणजेच हस्तांतरित देणे, हे एक संबंध पूर्ण करून दाखवलाय. म्हणजेच दुसऱ्या बाजूला एक बॉक्स आपण रिकामा दिला आणि पुढे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज असं जर म्हटलं तर निश्चितच, आणि जर का त्या विद्यार्थ्यांनी ह्या चॅप्टर नॅशनल इन्कम हा चॅप्टर आहे याचा अभ्यास केला असेल तर तो लगेच प्रॅक्टिकल डिफिकल्टीज किंवा व्यवहारातील अडचणी हे उत्तर तो लिहील. तर हा झाला दुसरा प्रश्न प्रकार. तिसरा प्रश्न प्रकार जो आहे तो गिव्ह इकॉनॉमिक टर्म, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. गुण 1 आहे, त्यामुळे प्रश्न आपल्याला फ्रेम करताना पुस्तकातल्या संकल्पनांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, कपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. विद्यार्थी लगेच पारिभाषिक शब्द सांगेल युटिलिटी. प्रश्न प्रकार नवीन आहेत आणि प्रत्येक धड्याखाली पेपर पॅटर्न प्रमाणे प्रश्न जरी नसले तरी आपल्याला स्वतःला हे प्रश्न तयार करावे लागणार आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की पुस्तक छोटं आहे, तर ते छोटं नाहीये. आपण एखादा कॉन्सेप्ट शिकवला, एखादी संकल्पना शिकवली की त्याच्या आधारात बोर्डाला कसे काय प्रश्न येऊ शकतील याची जर आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर विद्यार्थ्यांना हे नवीन प्रश्न प्रकार जड जाणार नाहीत, कारण हे पहिलंच वर्ष आहे. त्यानंतरचा जो प्रश्न प्रकार आहे तो फाइंड द ऑड वर्ड आउट, म्हणजेच विसंगत शब्द ओळखा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा. इथे आपण थोडासा बदल असा केलाय की आपण विद्यार्थ्यांना क्ल्यू देतो, फक्त शब्द देत नाही आहोत. फक्त शब्द न देता आपण विद्यार्थ्यांना क्ल्यू देतो. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय की टाइप्स ऑफ युटिलिटी, मी हा क्ल्यू दिला आणि खाली शब्द दिले टाइम युटिलिटी, सर्व्हिस युटिलिटी, फॉर्म युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी. विद्यार्थ्याचा जर अभ्यास झाला असेल तर तो पटकन सांगेल की मार्जिनल युटिलिटी हा गटात न बसणारा शब्द आहे. आणि त्यासाठी आपण अशा प्रकारचा जर पॅरामीटर निवडणार असाल तर विद्यार्थ्यांना क्ल्यू देणं आवश्यक आहे. याची विस्तृत चर्चा पुढच्या सत्रामध्ये होईलच. त्याच्यानंतरचा जो पॅरामीटर आहे, खालील विधाने पूर्ण करा. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे आपल्याला एक महत्वाची काळजी घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे पुस्तकातलीच विधानं असावी. आणि जर का हा पॅरामीटर आपण वापरणार असू तर नॅचरली मुलांना पुस्तक हे वाचावं लागेल व्यवस्थित, तरच ते विधान कुठे आहे हे त्याला समजेल. अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे हा. त्यानंतर आहे चुकीची जोडी शोधा, योग्य जोडीचा पर्याय निवडा आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा विधाने आणि तर्क. खरं तर हा अवघड प्रश्न नाहीये. समजा आपण 2 विधानं घेतली, डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड, दुसरं विधान आहे सप्लाय कर्व स्लोप्स अपवर्ड. ही दोन्ही विधाने सत्य आहेत का? तर सत्य आहेत. पण पहिल्या विधानाचा दुसऱ्या विधानाशी तसा संबंध आहे का? अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. आणि जर कॉन्सेप्ट त्यांचा क्लिअर असेल, संकल्पना क्लिअर असतील तर विधाने आणि तर्क हा प्रश्न प्रकार त्यांना जड जाणार नाही. आणि त्यासाठीच पुन्हा आपण शिकवत असतानाच आपल्याला विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर एक महत्वाचा बदल मला इथे सांगायचा आहे, तो म्हणजे जर तुम्ही वेबसाईटवर आपली पूर्ण आराखडा पाहिला असेल तर एक तळटीप दिली आहे. त्या तळटीपमध्ये असं म्हटलंय, फॉर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नंबर 1 पॅरामीटर्स गिव्हन इन द टेक्स्टबुक शुड बी कन्सिडर्ड. जे काही टेक्स्टबुक मध्ये उपप्रश्नांचे प्रकार वापरलेले आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रकार वापरलेले आहेत, त्याचाच उपयोग करावा. असं का म्हटलंय त्याची आपण थोडी विस्तृत चर्चा करूया. 11वीच्या पेपर पॅटर्न मध्ये आयडेंटिफाय द करेक्ट पेअर्स विथ द गिव्हन ऑप्शन, म्हणजेच योग्य जोडीचा पर्याय निवडा, आणि चूज द रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी ओळखा. तसं पाहिलं तर हा प्रश्न हा 1 मार्काला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जरी जोड्या जुळवल्या तरी त्याला 1 मार्क मिळतो आणि तो ऑप्शन मधलं उत्तर शोधतो. तसंच चूज द रॉंग पेअर मध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपण 12वीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बारकाईने पाहिलं असेल तर हे दोन्ही पॅरामीटर आपण चूज द करेक्ट ऑप्शन मध्ये इन्क्लूड केलेले आहेत.
याचा अर्थ असा झाला की 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी 6 उपप्रश्न आहेत. देर आर ओनली 6 पॅरामीटर्स फॉर 12th स्टँडर्ड टेक्स्टबुक फॉर क्वेश्चन नंबर 1. लेट अस प्रोसीड फर्दर. मला वाटतं पहिल्या प्रश्नाबद्दल जर काही तुमच्या क्वेरीज असतील त्या मी पूर्ण करू शकले असेल. आपण आता वळूया दुसरा प्रश्न. जसं आपण म्हटलं की पुस्तक नाविन्यपूर्ण आहे, तर आपली मूल्यमापन योजना सुद्धा नाविन्यपूर्णच आहे. प्रश्न प्रकार 2 जो आहे 2O म्हणजे क्वेश्चन नंबर 2A, त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 5 हे किंवा ऑब्जेक्टिव्ह सगळे हे नवीन प्रश्न प्रकार आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची सातत्याने प्रॅक्टिस करून घेणं तेवढंच आवश्यक आहे. मग पेपर पॅटर्न किंवा प्रश्न प्रकार निवडताना कोणती काळजी घ्यावी लागणार आहे? जसं आधीच्या सिलेबसमध्ये आपला प्रश्न होता डिफाईन किंवा व्याख्या द्या आणि संकल्पना स्पष्ट करा. मग या संकल्पना देत असताना आपण नॅशनल इन्कम, पार्शल इक्विलिब्रियम अशा प्रकारच्या संकल्पना देत होतो. मग हा प्रश्न तसाच आहे, फक्त विद्यार्थ्यांनी ती संकल्पना ओळखायची आहे आणि त्याला जर 2च गुण असतील तर आपल्याला क्वेश्चन फ्रेम करताना सुद्धा त्याचा विचार करावा लागेल आणि क्वेश्चन फ्रेम करत असताना किंवा हा अशा प्रकारची संकल्पना शिकवत असताना काही क्ल्यूज मुलांना द्यावे लागतील. एक उदाहरणादाखल आपण एक उदाहरण घेऊया. समजा मी मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट हा धडा शिकवतेय. शिकवता मी त्यांना एक सेंटेन्स दिलं, माझं शिकवून झालंय आणि मी सेंटेन्स दिलं की रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रामध्ये गुंतवितात. राजूज फादर रेग्युलरली इन्व्हेस्ट हिज मनी इन स्टॉक अँड शेअर्स. इथे क्ल्यू दिलाय मी, स्टॉक आणि शेअर्स. इमिडिएटली विद्यार्थ्याला कळेल अरे ही संकल्पना कॅपिटल मार्केटची आहे. संकल्पना ओळखली का 1 गुण आहे आणि संकल्पना एक्सप्लेन केल्यानंतर 1 गुण आहे. इतकं सोपं आहे ते. फक्त थोडंसं काम आपल्याला करावं लागणार आहे. एखाद्या धड्यामध्ये जर का हा क्वेश्चन दिला नसेल याचा अर्थ असा अजिबात नाहीये की त्या धड्यामध्ये हा प्रश्न प्रकार नाहीये. प्रत्येक धड्यामध्ये प्रत्येक प्रश्न प्रकार आहे. फक्त आपल्याला साइड बाय साइड एक क्वेश्चन बँक आपली स्वतःची तयार करावी लागणार आहे आणि त्याबद्दल आपण नक्कीच नंतर बोलूया. क्वेश्चन नंबर 2 हे हा नवीन प्रश्न प्रकार मला वाटतं क्लिअर झाला असावा. त्यानंतर वळूया दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 2B. फरक स्पष्ट करा, डिस्टिंग्विश बिटवीन. हा आधीच्या सिलेबस सारखाच आहे, म्हणजे व्याख्या किंवा संकल्पना विद्यार्थ्यांनी एक्सप्लेन करावी, त्याला 1 गुण आहे आणि फरकाला 1 गुण आहे. त्यानंतर महत्वाच्या बदलांबद्दल फक्त मी बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचा बदल जो आपण वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणेच केले, अर्थात की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा 4 मार्कांचा आहे. 5पैकी 3 मुलं सोडवतात आणि एका प्रश्नाला 4 गुण आहेत. होतं असं की या प्रश्न प्रकारामध्ये काही मुलं 4 मुद्दे लिहितात, काही ठिकाणी 5 मुद्दे लिहितात, काही ठिकाणी 6 मुद्दे लिहितात, पण मार्क त्यांना मात्र तेवढेच मिळतात. गुण आपण त्यांना तेवढेच देतो. आणि म्हणून इथे क्लॅरिटी आपल्याला आणायची आता की फॉर एक्झाम्पल मला फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन विचारायचं आहे, तर मी माझ्या आणि WH क्वेश्चन आपण आता प्रश्न प्रकारांमध्ये विचारत नाही आहोत. आपले WH क्वेश्चन नाहीये. मग हा प्रश्न मी कसा विचारेन? एक्सप्लेन एनी 4 फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. मी इथे प्रश्नातच 4 फीचर सांगून टाकलं. मग आता जसं आपण म्हणतो की मॉडरेशन किंवा मॉडेल आन्सर जे आपलं असतं त्याच्यावरती एक वाक्य असतं बघा की शिक्षकांनी त्यांच्या अंडरस्टँडिंग नुसार मार्क द्यावेत. तर आपल्याला हे बघावं लागेल की विद्यार्थ्यांनी कोणते 4 मुद्दे लिहिले आणि ते जर का अचूक असतील तर आपल्याला त्यांना मार्क द्यायला काहीच हरकत नाही. फक्त वेगळा बदल हाच आहे की प्रश्नामध्ये आपण ते स्पेसिफाय करायचंय की आन्सर एनी 4 क्वेश्चन्स, एनी 4 पॉइंट्स किंवा कोणतेही 4 मुद्दे लिहा, म्हणजे कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं होणार नाही. त्यानंतरचा जो प्रश्न आहे स्टेट द रिझन, सहमत असहमत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, एक प्रश्न सहमत, एक गुण जो आहे तो सहमत असहमत याला आहे आणि उरलेले 3 गुण हे त्याच्या कारणाला दिलेले आहेत. पण प्रत्येक वेळी कारणच असेल का? फॉर एक्झाम्पल प्राइस इज द ओनली डिटर्मिनंट. इथे आपण 3 डिटर्मिनंट लिहू शकतो, पण सप्लाय कर्वशी रिलेटेड एखादा क्वेश्चन आला की सप्लाय कर्व स्लोप्स अपवर्ड, तर इथे आपल्याला डायग्राम पण द्यावा लागेल आणि टेबल पण द्यावा लागेल. म्हणजे जसा प्रश्न असेल तसं आपल्याला त्या 3 मार्कांचं विभाजन करावं लागणार आहे. 1 मार्क मात्र आपण विद्यार्थ्यांना निश्चित देतोय, विद्यार्थी सहमत आहेत किंवा नाही यासाठी, आणि म्हणूनच इथे ब्लॉक मार्किंगची अपेक्षा नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा सगळ्यात
इनोव्हेटिव्ह प्रश्न प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी डायग्राम काढतात, पण बऱ्याच वेळा डिमांडचा सप्लाय आणि सप्लायचा डिमांड करतात आणि मग त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जातात. आणि म्हणून आपण एक नवीन प्रश्न प्रकार मागच्या वर्षीपासूनच घेतलेला आहे, तो म्हणजे खालील तक्ता, इथे कॉमा दिलाय बघा मध्ये, खालील तक्ता, आकृती आणि उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 दिलेत आणि इथे कॉमा दिलाय म्हणजे कंपल्सरी आपल्याला एक टेबल विचारायचंय, एक आकृती विचारायची म्हणजेच एखादी फिगर किंवा डायग्राम विचारायचा आहे आणि एक पॅसेज विचारायचा आहे. इथे 4 गुण आहेत, पण इथे ब्लॉक मार्किंग नको. इथे आपण त्या पेपर सेटरला आपण हे सांगितलेलं आहे की त्यांनी त्याचं वर्गीकरण कसं करायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इंडेक्स नंबर आहे, आपण इंडेक्स नंबर मधला एखाद्या टेबलच्या स्वरूपात असलेला प्रश्न घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे बऱ्याचशा धड्यांमध्ये टेबल्स आहेत, मग तो डिमांड असेल, सप्लाय असेल, युटिलिटी असेल, नॅशनल इन्कम असेल, ओके, किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, त्यातला एखादा टेबल घेऊन मध्ये मध्ये जागा त्यांना भरायला सांगू शकतो, किंवा त्या बेसिसवर त्यांना कर्व काढायला सांगू शकतो. तर ह्या 4 गुणांचं गुणदान कसं करायचंय हे पेपर सेटरने ठरवलं तरी सुद्धा किंवा शिक्षकांनी ठरवलं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे पॅसेज. इथे आपण असं म्हटलंय की अनसीन पॅसेज. मग हा अनसीन पॅसेज म्हणजे नक्की कसा? तर आपल्याकडे 10 चॅप्टर्स आहेत, 10 प्रकरणं आहेत. तर आपण जो अनसीन पॅसेज किंवा जो उतारा निवडू तो त्या 10 प्रकरणांच्या कुठल्या तरी एका प्रकरणाशी रिलेटेड असावा, कारण आपण त्याच्या ज्या गुणांचं वेटेज आहे ते त्या प्रकरणाला देणार आहोत, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. पॅसेज हा अनसीन असावा, पण तो त्या 10 प्रकरणातल्या एखाद्या प्रकरणाशी रिलेटेड असावा. हे स्वातंत्र्य आपण शिक्षकांना दिलंय. पण इथे पॅसेजवरती प्रश्न विचारताना किमान एक प्रश्न हा सेल्फ रिस्पॉन्स असावा, की मुलांनी स्वमत स्वतःचं मुलांना मांडता यावं, अशा प्रकारचा किमान एक प्रश्न आपल्याला तिथे घालायचा आहे. कारण आपला हा जो पूर्ण सिलेबस आहे किंवा आपली पूर्ण जी मूल्यमापन योजना आहे ही इनोव्हेटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत हे. त्यामुळे जे काही मुलं शिकतील, जसं ब्लूम्स टेक्सॉनॉमी वगैरे मॅडमनी सांगितलं, शेटे सरांनी सांगितलं, की जी काही मुलं शिकणार आहेत वर्षभरामध्ये, आपण जे काही त्यांना शिकवणार आहोत, हाऊ दे गोइंग टू अप्लाय देअर नॉलेज, आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आपण मुलांसाठी निवडलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. याच्यावरती जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये, कारण हा प्रचलित प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांनाच तो ज्ञात आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ती पेपर पॅटर्न 50 मार्क. काहीही फरक नाहीये, 11वीला आपण 50 मार्कांची परीक्षा घेतली आहे, त्यामुळे पेपर पॅटर्नची आपल्याला कल्पना आहे. फक्त लक्षात हेच ठेवायचंय की 12वीला आपले पॅरामीटर 6 आहेत आणि त्यातून आपण 11वीच्या 50 मार्कांचा पेपर पॅटर्न करत असताना पहिल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी असं म्हटलंय आपण एनी 2 त्याप्रमाणे गुणदान करायचंय. बाकी क्वेश्चन तेच असणार आहेत, सगळे पॅरामीटर्स तेच असतील. योग्य पर्याय निवडा, सहसंबंध स्पष्ट करा, विधाने, तर्क प्रश्न यातले कोणतेही 2 विद्यार्थ्यांना द्यायचे, याच्यामध्ये कोणतंही दुमत असता कामा नये. त्याच्यानंतर गिव्ह इकॉनॉमिक टर्म आहे, ऑड वर्ड आउट आहे, तेच आहेत सगळे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पुन्हा तीच आहे की 50 मार्कांचा जरी आपण पेपर काढत असू तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की योग्य जोडीचा पर्याय निवडा आणि चुकीची जोडी निवडा. याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखा, हे चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय निवडा याच्या अंतर्गत 1 गुणासाठी दिलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. नंतर क्वेश्चन नंबर 2A प्रश्न प्रकार तोच आहे, फक्त इथे आपण 3पैकी 2 घेतलाय. इथे सुद्धा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन अगदी कार्बन कॉपी आहे. 50 मार्कांचा पेपर म्हणजे 50% ऑफ 80 मार्क्स असं केलेलं आहे. 3पैकी 2 सोडवायचे. सहमत असहमत 3पैकी 2 आपण घेतलेला आहे आणि हा मात्र प्रश्न तसाच्या तसा आपण घेतलेला आहे 8 गुणांचा 3पैकी 2, जेणेकरून विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त मिळतील आणि विद्यार्थ्यांना पास होण्याला त्याला निश्चितच प्रॅक्टिस होईल बोर्डाच्या परीक्षेसाठी. म्हणून प्रश्न क्रमांक 6 जो आहे तो आपण 50 मार्कांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 2पैकी 1 घेणार आहोत, तो 8 गुणांचा असेल. अशा प्रकारे आपली जी प्रश्नपत्रिका असेल 50 गुणांची ती 50 आणि 74 अशा गुणांची असेल. ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट त्याला 20 गुण आहेत. 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी द्यावी. ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असावी.
या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात यावा. या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच लिहू शकतील असा असावा. आता ही जी ऍप्लिकेशन बेस किंवा उपयोजनावर आधारित जी चाचणी आहे ती बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसारच आपल्याला घ्यायची. आपल्याला प्रॉपरली सिटिंग अरेंजमेंट करायची आहे मुलांची, जशी आपण बोर्डाला करतो तशी 25-30 जसं की आपली असेल अरेंजमेंट कॉलेज लेवलला तशी, पण प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट बोर्डाचे नंबर घालून सिटिंग अरेंजमेंट करायची आहे आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका द्यायची आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ही प्रश्नपत्रिका द्यायची आहे आणि अशी प्रश्नपत्रिका बनवायची आहे की त्यासाठी वेगळी सप्लिमेंट लागण्याची आवश्यकता नाही. ही ऍप्लिकेशन बेस आहे, त्यामुळे मुलांना तिथेच उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही जागा सोडायची. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून याच्यावरती मी पुन्हा एकदा सांगतेय की ही चाचणी ही बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट करून बोर्डाचे नंबर घालूनच घ्यायची आणि या चाचणीचा अहवाल हा किमान 1 वर्षभरासाठी जतन करून ठेवावा. आता यासाठी प्रश्नांचं स्वरूप काय असावं? जसं आपण म्हटलंय की 20 गुण आहेत, 1 तास आहे, आपल्याला 1 तास द्यायचंय. पण इथे जे 4 पॅरामीटर वापरलेत हेच पॅरामीटर वापरा असं अजिबात नाही. तळटीप त्यासाठी वाचून घ्या की पाठ्यपुस्तकातील वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न घेण्यात यावेत. यूज एनी 4 पॅरामीटर्स गिव्हन इन टेक्स्ट बुक. आणि त्यासाठी इथे आम्ही देताना उदाहरणादाखल हे दिलेले आहेत की योग्य पर्याय निवडा, विसंगत शब्द ओळखा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. इथे तुम्ही कम्प्लीट द सेंटेन्स घेऊ शकता, असर्शन रिझनिंग घेऊ शकता. कंपल्सरी काय आहे की कोणताही जरी पॅरामीटर वापरला, कोणताही प्रकार जरी वापरला तरी त्याला 4 गुण आहेत आणि म्हणून ही टोटल 16 मार्क होतील. आणि नंतरचा जो शेवटचं जे आहे ते ऍप्लिकेशन आपण म्हणतोच आहे उपयोजनावर आधारित, आणि म्हणून आपल्याला 2 सिच्युएशन्स किंवा 2 घटना द्यायच्या आणि एक घटना ही 2 मार्कांची आहे. आपली प्रश्नपत्रिका जी आहे 80 गुणांची असेल, वेळ 3 तासाचा असेल. मी आपणास प्रश्नपत्रिकेचा नमुना आणि उत्तरपत्रिकाचा देखील नमुना आपल्या समोर सादर करणार आहे. आणि हे सादर करत असताना मी पूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या समोर 80 गुणांची सादर करणार नाही, तर एक त्याचं उदाहरण फक्त मी घेणार आहे. आणि उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने उत्तर लिहिणं आवश्यक आहे या बाबतीत मी विवेचन करणार आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका जी आहे ही प्रश्नपत्रिका सादर करत असताना आपण सर्वजण प्रश्नपत्रिका तयार करत असतो. ती तयार करत असताना आपल्याला काही सूचना आपण देतच असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तरीही मी आपल्या समोर मांडत आहे. आणि प्रश्नपत्रिका मी सादर करत असताना मी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोन्हीकडचं सादरीकरण करणार आहे, परंतु शक्यतो मी मराठी मीडियम मध्येच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सूचना आहेत. पहिला, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. दुसरी सूचना अशी आहे की आता ही पहिली सूचना जी आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, हे का म्हटलेलं आहे मी, तर याचं कारण असं आहे की बऱ्याच विषयांमध्ये 8 प्रश्न असतात, 8 पैकी 6 सोडवा असं सांगितलेले असतात, परंतु आपल्या विषयांमध्ये आपल्या अर्थशास्त्रामध्ये मात्र 6 प्रश्न सोडविणं आपल्याला अनिवार्य आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे दुसरी सूचना अशी आहे, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आणि आकृती काढा. ड्रॉ नीट टेबल्स डायग्राम्स व्हेनेवर नेसेसरी. म्हणजे आपला विषयच असा आहे की तो डायग्राम शिवाय कोष्टकांशिवाय पूर्ण होत नाही. कारण आपल्या या टॉपिक्स मध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये मागणी असेल, मागणीची लवचिकता असेल, त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की सप्लाय असेल, पुरवठा असेल, बाजाराचे वर्गीकरण असेल, या बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे कोष्टकाने आकृती काढावी लागतात आणि त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टकाने आकृती काढा. त्यानंतर तिसरा, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स. म्हणजे उजव्या बाजूचे अंक जे प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात, कारण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये मुख्य प्रश्नाचे आणि उपप्रश्नाचे देखील आपल्याला गुण दर्शवितो आपण. आणि लास्ट चौथी सूचना आहे ती म्हणजे सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. राईट आन्सर्स टू ऑल मेन क्वेश्चन्स ऑन न्यू पेज. आता सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे असं म्हणण्याचं कारण काय, आपला विद्यार्थी असा करतो की तो जो आपला विद्यार्थी हा मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न, म्हणजे आता उदाहरणामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये पहिला जो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे त्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये अनेक 4 उपप्रश्न असतात. मग पहिला उपप्रश्न एक पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या पेजानंतर
दुसऱ्या पेजच्या वेळी तो विद्यार्थी जो आहे हा दुसऱ्या उपप्रश्नाच्या वेळी दुसऱ्या पेजवर घेतो. तसं न करता आपल्या विद्यार्थ्यांना पूर्ण एक प्रश्न हा जो नवीन प्रश्न आला तरच त्या नवीन पानावरती घ्यावा, अन्यथा जर रिकामी जागा असेल तर ती त्या विद्यार्थ्याने त्यामध्येच घ्यावी. प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न जी आहेत ते आपली 4 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या, परंतु जी आपल्याला 6 वस्तुनिष्ठ प्रश्नांची उदाहरणे इथं सांगणार आहे आणि 6 पैकी आपल्याला 4 प्रश्नपत्रिकेमध्ये द्यावी लागतील. इथे 5 विधानं असतील आणि 5 मास असतील. आता 5 विधानांमध्ये आपल्याला सांगते की 5 प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा. प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण. आता प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण हे जे दिलेलं आहे, कारण इथे 5 विधानं असतील आपल्या समोर आणि 5 विधानांचे 5 गुण असतील. मी एक उदाहरण म्हणून आपल्या समोर घेते. अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. इथे जे काही पर्याय आपण देणार आहोत ते पर्याय म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र अ, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती आणि ड यापैकी काहीही नाही. या 4 पैकी उत्तर काहीतरी असणार आहे हे आपल्याला माहितच आहे, परंतु विद्यार्थ्यांनी काय लिहायचं आहे. इथे पर्याय आपल्या समोर दिलेले आहेतच, अ, ब आणि क. अ म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, ब म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आणि क म्हणजे अर्थमिती. तिन्ही पैकी कोणता असू शकणार आहे. यापैकी काही आहे, परंतु आपल्या सर्वांना माहितच आहे उत्तराचं सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. परंतु जेव्हा उत्तर विद्यार्थी लिहिणार आहे तो कोणत्या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे हे उत्तर पत्रिकेमध्ये मी नमूद केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 असं लिहिणं अपेक्षित आहे, कारण या पर्यायांमधला जो पर्याय आहे या पर्यायामध्ये बघा पर्याय जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र आपलं उत्तर येतं. मग पर्याय क्रमांक कितीच आहे, तो 3च आहे. फक्त अ हा लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 फक्त अ सूक्ष्म अर्थशास्त्र असंच विद्यार्थ्याने लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. यामध्ये कारण आतापासूनच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून आपली 11वीला तरी वार्षिक परीक्षा होऊ शकली नाहीये, परंतु आता आपली जी काय प्रश्नपत्रिका येणार आहे पोक्सो सगळी महामारी वगैरे संपावी, आणखीन आपल्या प्रश्नपत्रिका ही आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांपुरती सोडवून घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करावा आपण. आणि तो विद्यार्थी जेव्हा आपलं उत्तर लिहिल तेव्हा तो विद्यार्थी उत्तर लिहित असताना अशाच पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्यानं करू नये. तुम्ही म्हणाल की मग फक्त पर्याय क्रमांक 3 लिहिलं तर चालत नाही का, तर नाही. तर चालणार काय, तर पर्याय क्रमांक 3च फक्त नाही तर फक्त अ ही पुढे लिहावं विद्यार्थ्यांना आणि पुढचं जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र देखील लिहावं. कारण जेव्हा विद्यार्थी फक्त अ लिहिला तर फक्त अ देखील वेगळा असू शकतो आणि त्यामुळे हे उत्तर आपण 11वी पासूनच आपल्या विद्यार्थ्यांना सांगूया की आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये कोणतं उत्तर अपेक्षित आहे. तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ सूक्ष्म अर्थशास्त्र असंच उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर इंग्लिशमध्येही खालच्या बाजूला दिलेलं आहे मी, परंतु मी त्याचं विश्लेषण करत नाही वेळेच्या अभावी. त्यानंतर दुसरा जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्नापैकी दुसरा उपप्रश्न जो आहे तो दुसरा उपप्रश्न म्हणजे सहसंबंध पूर्ण करा. या बाबतीत कामते मॅडम यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलंच आहे, तरी मी एक उदाहरण आपल्या समोर सादर करते. इथेही असंच आहे की 5 विधानं असतील आणि 5 गुण त्याला द्यावे लागतील. यामध्ये सहसंबंध पूर्ण करा. प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण असणार आहे. यामध्ये एकक लवचिक मागणी ईडी इज इक्वल टू 1, त्यानंतर ईडी इज इक्वल टू 1 आणि जास्त लवचिक मागणी जो आहे तो जास्त लवचिक मागणी याला आपल्याला सहसंबंध पूर्ण करायचा आहे. मग तो बॉक्सच लिहायला पाहिजे खाली उत्तरामध्ये असंही नाहीये. मग काय अपेक्षित आहे आपल्याला, तर ईडी इज इक्वल टू 1, मग ईडी इज इक्वल टू 1 शी जो काही रिलेटेड आहे तो आपल्याला कुठे यायला पाहिजे, जास्त लवचिक मागणीमध्ये आपल्याला येणं आवश्यक आहे. पण जास्त लवचिक मागणीचं उत्तर काय असू शकेल, ईडी इज इक्वल टू 1, तर याच्याशी आधारित कोणतं असेल तर ईडी इज ग्रेटर दॅन 1. आणि उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यानं आपल्याला ईडी इज ग्रेटर दॅन 1 हे लिहिणं फक्त अपेक्षित आहे, वरचं विधान लिहावं ही आपली अपेक्षा नाही. त्यानंतर क वस्तुनिष्ठ प्रश्नापैकी जो क आहे तो म्हणजे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. यामध्ये देखील 5 विधानं असतील आणि त्या 5 विधानांमध्ये एका विधानास 1 अशा पद्धतीने मार्क्स असेल. मग हा प्रश्न मात्र थोडासा गोंधळाचा आहे आणि गोंधळ विद्यार्थ्यांचा होऊ नये यासाठी, म्हणजे पूर्वी बघा आपला प्रश्न क्रमांक 2 जो अ होता ती संकल्पना आपण देत होतो आणि संकल्पना देऊन आपण ती संकल्पना स्पष्ट करायला सांगत होतो. इथं त्याच्या उलट आहे. इथं आपण एखादी काय करतोय उदाहरण देतोय, म्हणजे अर्थशास्त्री
व्याख्याच देतो एक अर्थानं, आणखीन आपण ती अर्थशास्त्रीय संकल्पना कोणती आहे ते ओळखण्यासाठी सांगतो. इथे देताना देखील आपल्याला हेच करावं लागेल की परफेक्ट आपल्याला विधान द्यावं लागेल. म्हणजे आपण प्रश्नपत्रिका तयार करत असताना थोडी अशी काळजी घेणं आवश्यक आहे की आपली प्रश्नपत्रिका ही आपले प्रश्न हे परफेक्ट असावे, ज्याची उत्तरं 2-2 येतील त्या प्रश्नाचा विचार आपण इथं करू नये. त्यानंतर सी जो आहे म्हणजे आता उदाहरणामध्ये मागणी अशा पद्धतीने मग विद्यार्थ्याने उत्तर लिहिणे काय आवश्यक आहे, तर फक्त मागणी म्हणजे याचं उत्तर मागणी आहे त्यामुळे फक्त उत्तर मागणी लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यामुळे उत्तर लिहित असताना मागणी असं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी चौथा जो आहे तो चौथा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. तर विसंगत शब्द ओळखा म्हणजेच फाइंड द ऑड वर्ड आउट. इथं सुद्धा 5 गुणांसाठीच हे प्रश्न असणार आहे. उपप्रश्न 5 गुण असतील. याच्यामध्ये बघा मक्तेदारीची एक विधान दिले कामती मॅडम याबाबतीत सांगितलेलं आहे. याचं स्पष्टीकरण जास्त करत नाहीये, परंतु जेव्हा स्पेसिफिक तुम्हाला स्पेसिफिक मुद्दा दिला असतो आणि त्याच्या पुढचे काही पर्याय दिले असतात. म्हणजे मक्तेदारीचे वैशिष्ट्ये हा आपण मी उदाहरणामध्ये घेतलेला आहे की याचं जे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये वैशिष्ट्य पुढे दिलेले आहेत. किंमत करता, प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव. याचं हे ओळखण्यासाठी विद्यार्थ्याला पूर्ण स्पर्धा ही माहित असली पाहिजे, त्याची वैशिष्ट्य माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर त्याला अल्पाधिकारीची वैशिष्ट्य माहित असली पाहिजेत, मक्तेदारी स्पर्धेची वैशिष्ट्य परफेक्ट माहित असली पाहिजेत आणि त्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्य देखील माहित असणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा अशी वैशिष्ट्ये त्या विद्यार्थ्याला परफेक्ट माहित असतील म्हणजेच विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रत्येक फीचर्स म्हणजे बाजाराच्या वैशिष्ट्यांचं माहिती असणं आवश्यक आहे. जर ते माहित असेल तरच तो त्या पद्धतीनं सांगू शकेल. म्हणजे त्यातलं नेमकं काय आहे वेगळापणा तो सांगू शकणार. अन्यथा त्याला जर परफेक्ट माहित नसेल तर तो विद्यार्थी त्याचं उत्तर परफेक्ट देऊ शकणार नाही. त्यामुळे अनेक विक्रेते याचं उत्तर येतं. मग विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, पहिलं विधान लिहिणं अपेक्षित नाहीये तर अनेक विक्रेते फक्त उत्तर असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे की तो खालील विधाने पूर्ण करा. आता हा विधाने जो आहे खालील विधाने पूर्ण करा यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. इथेही 5 विधानं असतील आणि 5 गुण असतील. 5 विधानांच्या मध्ये आपल्याला सांगता येईल की इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ किंमत कमी झाल्यामुळे नगसंख्या कमी होणे म्हणजेच. आता हे सुद्धा बघा विधान कसं आहे. इथे सुद्धा आपल्याला हे जर परफेक्ट माहित असेल तरच आपण उत्तर देऊ शकतो. मग परफेक्ट माहिती म्हणजे काय, तर परफेक्ट माहितीच्या बाबतीत आपण असं सांगू की या विद्यार्थ्याला पुरवठ्याचं संकोच माहित असणं आवश्यक आहे. त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे इतर परिस्थिती स्थिर असताना किमतीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा पुरवठ्याचा संकोच विस्तार, किंमत कमी जास्त झाली की विस्तार आणि संकोच होतो. हे विद्यार्थ्याला माहित असणं आवश्यक आहे तर तो त्यामध्ये लिहिणार. नाहीतर मग गोडबडे घट आणि वाढ सुद्धा लिहू शकेल. कारण आपण किंमत स्थिर आणि इतर परिस्थितीत बदल झाला तर घट आणि वाढीचा आपण विचार करतो. परंतु जर समजा किंमत याच्यामध्ये इतर परिस्थिती स्थिर आहे, किंमतीमध्ये बदल झाला तर एकतर पुरवठ्याचा विस्तार असेल किंवा पुरवठ्याचा संकोच असेल. मग त्यापैकी काय असणार आहे, कमी होणं म्हणजेच पुरवठ्याचा संकोच आहे. मग उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यानं पूर्ण विधान अपेक्षित नाही आपल्याला, तर फक्त क लिहायचा आणि पुरवठ्याचा, कारण क उत्तर आहे याचं पुरवठा संकोच आणि म्हणून क ही लिहिणं अपेक्षित आहे आणि पुरवठ्याचा संकोच ही लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर जो 6 नंबरचा वस्तुनिष्ठ किंवा 6वा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे जो शेवटचा, तो म्हणजे विधाने आणि तर्क प्रश्न. प्रत्येक बरोबर उत्तरास 1 गुण. 5 विधान असतील आपल्याला आणि ते 5 मार्क्स आपल्याला द्यायचे आहेत. मी इंग्लिशमध्येही दिलेले आहेत आणि मराठीमध्येही दिलेले आहेत. यामध्ये 2 विधान दिलेले आहेत आणि या विधानाच्या बाबतीत एक आमटे मॅडमनी स्पष्टीकरण केलेले आहे. पण मी फक्त इथे एक उदाहरण देते. विधान अ आणि तर्क विधान ब असे 2 आपल्या समोर असणार आहेत. आणि तर्क विधान अ जे आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूंच्या मागणीत बदल घडवितो. आणि तर्क विधान ब म्हणजे विधान अ शी संबंधित तो विधान ब असणं आवश्यक आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवितो. जेव्हा पहिलं विधान जे आहे एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूंच्या मागणीत बदल घडवितो, म्हणजे विद्यार्थ्याला मागणीच्या लवचिकतेचे प्रकार माहित असणं आवश्यक आहे. तर पहिलं जे उत्तर आहे ते उत्पन्न लवचिकतामध्ये येतं आणि दुसरं जे आहे ते उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवितो, हे उत्पन्न लवचिकतेचं आहे आणि पहिलं विधान जे आहे ते छेदक लवचिकतेचं आहे. दोन्ही विधानं लवचिकतेमध्ये आहे, लवचिकतेच्या प्रकारामध्ये आहेत, पण तो दोन्ही विधानांचा अर्थ वेगळा होतो.
मग हे असे जे दोन विधान आहेत, विधान अचा आणि तर्कविधान बचा दोन्हीचा संबंध असणं आवश्यक आहे. मग पर्याय जे दिलेले आहेत, इथं पर्याय 4 दिलेले असणार आहेत. या पर्यायांपैकी कोणतं विधान मग आपलं बरोबर आहे? मग पर्याय पहिला मी सांगते, विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. विधान असत्य आहे, विधान नक्की सत्य आहे कारण इथे छेदक लवचिकतेच आहे, विधान लौकिकतेच्या प्रकारशी संबंधित आहे, परंतु तर्कविधान ब असत्य आहे. मग तर्कविधान ब ही असत्य नाहीये, त्यामुळे हेही देखील आपल्याला आपलं होऊ शकत नाही, पहिला पर्याय होऊ शकत नाही कारण दोन्ही विधान सत्य आहे. दुसरा पर्याय काय आहे बघा, विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. विधान अ असत्य आहे का? नाही, कारण ते छेदक लवचिकतेच आहे. तर्क विधान ब सत्य आहे, हे बरोबर आहे, परंतु हे देखील दुसरा पर्याय देखील आपला होऊ शकत नाही. तिसरा पर्याय बघा, दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य आहेत, म्हणजे अ ही सत्य आहे आणि ब ही सत्य आहे, परंतु ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. नाही, हे होऊ शकत नाही कारण ब हे विधान उत्पन्न लवचिकतेचं आहे, अ हे विधान आहे ते छेदक लवचिकतेचं आहे, त्यामुळे हे होऊ शकत नाही. मग चौथं विधान कोणतं आहे? तर दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. बघा, दोन्ही विधान सत्य आहेत हे आपल्याला मान्य आहे, मग ब हे विधान काय आहे? अ चे योग्य स्पष्टीकरण नाही, बरोबर आहे, तर ब हे विधान योग्य अ चे योग्य स्पष्टीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक देत असताना आपल्याला पर्याय क्रमांक किती आहे तो द्यावा लागेल, पर्याय क्रमांक 4 देऊन त्याच्या पुढे दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही हेही देणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय देत असताना विधान आणि तर्क प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर देत असताना अशा पद्धतीने देणं अपेक्षित आहे की दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पूर्ण विधान लिहिणं अपेक्षित नाही, परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहे हे मात्र आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. या वस्तुनिष्ठ प्रश्नानंतर आपल्याला जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 2, हा प्रश्न क्रमांक 2 जो आहे तोही गोंधळात टाकणारा आहे. तो 2 हा 12 गुणांसाठी असणार आहे, त्यामध्ये अ 6 आणि ब 6. खाली ब मध्ये बघा, अ मध्ये 5 पैकी 3 विधान आपल्याला सोडवायचे. संकल्पना अशी आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा, कोणत्याही 3. इथं 5 पैकी 3 द्यायचे आहेत. 6 मास आहे, एका संकल्पनेला एक उदाहरण ओळखून आपण ती संकल्पना जेव्हा स्पष्ट करतो तेव्हा त्याला 6 मास आहे. मी एक उदाहरण इथे घेतलेलं आहे. प्राध्यापक पाटील यांना सरकारकडून दरमहा 30,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. प्रोफेसर पाटील रिसिव्ह मंथली पेन्शन ऑफ 30,000 रुपीज फ्रॉम द गव्हर्नमेंट. आता या संकल्पनेचं, या उदाहरणाचं उत्तर काय आहे, काय असू शकेल हे आपल्यालाही माहित आहे, परंतु ते लिहायचं कसं, विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी लिहायचं काय आहे. तर याचं उत्तर, आता हे मी उदाहरण जेव्हा घेतलं तेव्हा या उदाहरणाचं उत्तर हे परफेक्ट आहे, गोंधळात टाकणारं नाही या विद्यार्थ्यांना. कारण जेव्हा हे निवृत्ती वेतन जे आहे, हे निवृत्ती वेतन किंवा याचं उत्तर जे आपल्याला येणार आहे ते हस्तांतरित उत्पन्नाचं आहे. मग हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय आहे, तर पाटील हे स्वतः काही उत्पादक कार्य करतात का? नाही, तर पाटलांना सरकारकडून काही रक्कम मिळते आणि जेव्हा दुसऱ्यांकडून आपल्याला काही रक्कम मिळते तेव्हा आपलं ते उत्पादक कार्य नसतं. मग आहे काय याचं उत्तर, तर हस्तांतरित उत्पन्न असं आहे. मग याचं ट्रान्सफर पेमेंट, आणि जेव्हा ही विद्यार्थी फक्त हस्तांतरित उत्पन्न लिहिल तेव्हा त्याला 1 गुण मिळेल. ट्रान्सफर पेमेंट हेच फक्त ही संकल्पना फक्त लिहिल तेव्हा त्याला 1 गुण, आणि विद्यार्थी त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण करायचं नाही विद्यार्थ्यांनी, तर स्पष्टीकरण करायचं आहे ते फक्त हस्तांतरित उत्पन्नाचं. आणि म्हणून मी आपल्या स्क्रीनवर मी तुम्हाला दिलेले आहे याचं स्पष्टीकरण काय आहे, आणि जेव्हा तो स्पष्टीकरण लिहितो तेव्हा त्याला 1 गुण, आणि जेव्हा संकल्पना मांडतो तेव्हा त्याला 1 गुण असणार आहे. अशा पद्धतीने या 2 गुणांचं वर्गीकरण मी इथे केलेलं आहे. प्रश्न दुसरा ब हा देखील 6 गुणांसाठी असेल, आणि 6 गुणांसाठी मध्ये आपल्याला 3 लिहायचे आहेत आपल्याला, आणि फरक स्पष्ट करत असताना प्रत्येक बरोबर उत्तरास 2 गुण, व्याख्या किंवा अर्थ 1 गुण आणि फरक 1 गुण. डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग 83, 2 मार्क्स फॉर ईच करेक्ट आन्सर, 1 मार्क फॉर एपिडिशन और मीनिंग अँड 1 मार्क फॉर डिफरन्स. आता इथे बघा, एक मी मागील वर्षामध्ये हा फरक, मागीलच्या अभ्यासक्रमामध्ये हा फरक स्पष्ट करा प्रश्न होताच. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र घेतलेलं आहे. आपल्या याच्या सूचनेमध्येच असं आहे, व्याख्या किंवा अर्थ 1 गुण आणि फरक 1 गुण. मग सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामध्ये सांगत असताना आता जेव्हा याची फरक लिहित असतो आपण तेव्हा बऱ्याच जणांना शंका असते की याचा अर्थ लिहिला तर फक्त चालत नाही का फरकही लिहावा लागणार आहे. तर इथे आपल्या लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यामध्ये या दोन्हीच्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये व्याख्या आहेत. त्यामुळे दोन्ही सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे.
मग फरकाचा मुद्दा कुठलाही घ्या तुम्ही, व्याप्ती घ्या, अभ्यास विषय घ्या, कोणताही लिहू शकता, पण तो डेफिनेशन लिहिणं अपेक्षित आहे. परंतु काही जण असं म्हणतील अर्थही चालतो. परंतु जेव्हा तुम्ही टॉप केसेस असतील, जो विद्यार्थी हुशार असेल, त्या हुशार विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण काय करतो की पाहतो की याचे मार्क्स कशामध्ये जातात किंवा कशामध्ये आपल्याला त्याला उत्तर मार्क्स परफेक्ट द्यावे लागतील, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना मात्र व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. जिथे व्याख्या आहेत तिथं व्याख्याच लिहिणं अपेक्षित आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने व्याख्येसाठी किंवा अर्थासाठी 1 गुण आणि फरकासाठी कोणताही फरक असेल 2 मुद्दे लिहिणे आपल्याला अपेक्षित आहेत. त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये कामते मॅडमांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे, तरीही मी तुम्हाला थोडंफार विवेचन करते. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतीही 3 यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. असा प्रश्न जर विचारला गेला म्हणजे आन्सर द फॉलोइंग एनी 3, 4 मार्क्स फॉर ईच करेक्ट आन्सर. एनी 4 पॉइंट्स आर एक्सेप्टेड. एक्सप्लेन एनी 4 फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. बघा इथे सूक्ष्म अर्थशास्त्राची 8 वैशिष्ट्ये आहेत. या 8 वैशिष्ट्यांपैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी लिहिले तरी त्यांना 4 मार्क्स दिले जातील. आता हा झाला कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. पण कधी कधी असं होतं की या बाबतीमध्ये की विस्तार, समजा की डायग्रामचा मुद्दे नाही आहेत पण वेगळा प्रश्न असेल, उदाहरणार्थ पुरवठ्यातील विचलन हा प्रश्न असेल, तर पुरवठ्यातील विचलन स्पष्ट करा असा जर प्रश्न असेल तर काय लिहिणं अपेक्षित आहे, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे आपण. तर इथे पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्याचा संकोच हे जे आहेत हे 2 मुद्दे आपल्याला लिहावे लागतात. पुरवठ्याचं विचलन लिहित असताना 2 मुद्दे, विस्तार आणि संकोच. आता विस्ताराला आपण किती मार्क्स देऊ शकतो, विस्ताराला आपण 2 मार्क्स आणि संकोचाला 2 मार्क्स अशा पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन. मग त्या विस्तार आणि संकोच मध्ये आपल्याला काय असणं अपेक्षित आहे, आकृती असणं अपेक्षित आहे, आकृतीचं स्पष्टीकरण असणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने या दोन्ही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे या प्रश्नाच्या उत्तराचं डिस्ट्रीब्युशन हे 2-2 आपण करू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो 4था प्रश्न, तोही आपल्याला माहित आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3, प्रत्येक सहमत किंवा असहमत साठी 1 गुण व कारणांसाठी 2 गुण. हाही प्रश्न आपल्याला मागील अभ्यासक्रमामध्ये होता, तरी मी थोडंसं याबाबतीत सांगते. जेव्हा सीमांत, एक उदाहरण मी घेतलेलं आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. हे सांगत असताना बघा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी आपले सहमत आहे किंवा सहमत नाही असं. परंतु आपण वरती प्रश्नच आपला असा आहे की आपण सहमत आहात की नाही हे सांगायचंय. मग जेव्हा आपण सहमत आहात की नाही जेव्हा सांगत असतो तेव्हा स्वतःच मत सांगायचं येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मी काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी या विधानाशी सहमत नाही हे असं लिहिणं अपेक्षित आहे. सहमत असहमत नाही, बरोबर चूक हेही नकोय आम्हाला आपल्याला. तर त्या विद्यार्थ्याला आतापासूनच सवय लागू दे, कारण आपली अभ्यासक्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलणार नाही आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलत नसल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू दे, कारण मी या विधानाशी सहमत नाही असं उत्तर त्या विधानामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे मी यामध्ये सहमत नाही यासाठी 1 गुण असेल आपला. आणि जेव्हा विद्यार्थी मग सहमत काय आहे तर उत्तर लिहिताना त्यांना असं आपली थोडंफार मी याबाबतीत थोडंसं विवेचन करणार आहे, मी या विधानाशी सहमत नाही असंच विद्यार्थी जेव्हा लिहिल तेव्हा 1 गुण त्यासाठी असेल. आणि जेव्हा या पूर्ण विधानाचं स्पष्टीकरण करत असताना विद्यार्थ्यांना काय लिहिणं अपेक्षित आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, तरीही मी सांगते की जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता स्थिर असते. त्याच्या पुढचं विधान स्थिर असते. याबाबतचे स्पष्टीकरण मी तक्ता व आकृतीच्या सहाय्याने करीत आहे. अशा पद्धतीनं आणि तक्ता आणि आकृतीसाठी आपल्याला 3 गुण देणं आवश्यक आहे. म्हणजे मी या विधानाशी सहमत नाही 1 गुण आणि तक्ता आणि आकृतीच्या उत्तरे मांडेल तेव्हा त्याला 3 गुण असणार आहे. अशा पद्धतीने 4 गुण. मग कधी कधी अशी चर्चा होते की त्या विद्यार्थ्यांनी असं जर समता लिहिलं म्हणलं की मी या विधानाशी सहमत नाही हे तर याच विधानाचं उत्तर मी या विधानाशी सहमत आहे असं लिहिलं आणि स्पष्टीकरण मात्र तक्ता आकृती छान व्यवस्थित स्पष्टीकरण केलं तर याला या विद्यार्थ्याला गुण द्यायचे नाहीत का? तर त्याचा 1 गुण जाईल फक्त पहिला आणि 3 गुण मात्र त्याचे राहतील. मग 3 गुण पैकी तुम्ही किती देऊ शकता. इथं ब्लॉक मार्किंग करायचं नाही, इथे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. हे मी खूप वारंवार सांगते, कारण बऱ्याच वेळा असं होतं की पेपर तपासत असताना आपण
ब्लॉक मार्किंग करत असतो या पूर्ण प्रश्नासाठी, तर असं आपण करू नये. हा झाला आपल्याला डायग्रामशी संबंधित. कधी असं होतं की उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगते फक्त, की उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत असं विधान असतं. मग अशा वेळी काय लिहायचं आहे, तर उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्य आहेत, हे विधान बरोबर आहे, चूक आहे, आपल्याला नको आहे, तर मी या विधानाशी सहमत आहे हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा ही सहमत आहे, कारण उपयोगितेचे अनेक वैशिष्ट्ये आहेत, ते पुढील प्रमाणे, मग त्यापैकी 3 वैशिष्ट्य कोणतीही त्यांनी स्पष्ट करावी, कोणतीही 3 वैशिष्ट्य त्यांनी स्पष्ट करावीत आणि स्पष्ट करून त्या पद्धतीने त्याला मार्क्स देता येतात. हा झाला चौथा प्रश्न. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे 5वा प्रश्न आहे. हा प्रश्न मात्र आपल्याला हा पूर्णपणे नाविन्यपूर्ण आहे. तो आपल्याला चॅलेंजिंग असा प्रश्न आहे की जेणेकरून हा प्रश्न बघा, प्रश्न 5वा, खालील तक्ता, आकृती, उतार अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये तक्ता एक घेतलेला आहे, आकृती घेतलेली आहे आणि उतार घेतले, असे 3 प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. यापैकी कोणतेही 2 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे. त्याला तक्ता वाटला, तक्त्याचं उत्तर लिहू दे, आकृतीवरून त्याला प्रश्नांची उत्तर देत असतील तर तो लिहू दे, उतार्यावरची प्रश्नांची उत्तर देता येते लिहू दे, परंतु तिन्ही पैकी त्याला विद्यार्थ्यांना 2 परफेक्ट सिलेक्ट केली पाहिजे. आणि यासाठी त्याला थोडासा डीप मध्ये अभ्यास असणं आवश्यक आहे. प्रश्न 5व्या मधला जो पहिला प्रश्न उपप्रश्न आहे तो म्हणजे खालील तक्त्याचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. मी आपल्यासमोर एक तक्ता घेतलेला आहे. तो तक्ता आपल्या पुस्तकामधीलच आहे, पाठ्यपुस्तकामधीलच आहे. यामध्ये बाजार पुरवठ्याचा तक्ता आहे. हा किंमत, उद्योग संस्था आणि बाजार पुरवठा दिलेला आहे. किंमत ही 1, 2, 3, 4 दिलेली आहे आणि उद्योग संस्था अ, ब, क, कारण बाजार पुरवठा हा अनेक उद्योग संस्थांनी तयार केलेला असतो आणि त्यामुळं किंमत आणि बाजार पुरवठा हा घेतलेला आहे. आता तो जे मी रेड अक्षरामध्ये शब्द दिलेले, रेड अक्षरामध्ये जे संख्या आहेत त्या संख्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे तक्ता जो आहे बघा, पहिल्या 1 रुपयाच्या किमतीमध्ये अ जो आहे, अ मध्ये आपल्याला ते तक्ता पूर्ण करायचा आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. 2 रुपयाच्या किमतीमध्ये आपल्याला एकूण बाजार पुरवठा लिहायचा आहे. 3 रुपयाच्या किमतीमध्ये ब चा पुरवठा लिहायचा आहे आणि 4 रुपयाच्या किमतीमध्ये क चा पुरवठा लिहायचा आहे. आणि हे 4 विधान आहेत बघा, 4 संख्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि जेव्हा या 4 संख्या पूर्ण करतो म्हणजे याच्यासाठी 2 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक संख्या जेव्हा तक्ता तो बॉक्स पूर्ण करतो तेव्हा त्याला अर्धा मार्क्स आहेत. तेव्हा 2 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. आणि प्राश्निकांनी प्रश्नपत्रिका काढत असताना या गोष्टीकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण तक्ता आपल्याला द्यायचा आहे विद्यार्थ्यांना, की जेणेकरून तक्ता सोडवत असताना त्याला त्या पद्धतीने मार्क्स मिळू शकतील. हे झालं. त्यानंतर यातलाच हा 2 मार्कांसाठी झाला तक्ता पूर्ण करा आणि त्यामध्येच ब जो आहे आणखीन एक आहे, तक्ता आणि पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करा. हे देखील 2 गुणांसाठी आहेत. मग तक्ता आणि पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा जो आहे हा काढत असताना किंमत आणि एकूण बाजार पुरवठा घ्यायचा आणि त्याचा वक्र जेव्हा आपण काढतो, वक्र व्यवस्थित काढून त्या स्पष्टीकरणाला 2 गुण, अशा पद्धतीने या 5व्या उपप्रश्नामधला पहिला जो आहे तो त्याचं विश्लेषण आहे. त्यानंतर दुसरा जो आहे, खालील मागणी वक्राची लवचिकता उपप्रश्न कोणते आहे ते सांगा आणि स्पष्ट करा. म्हणजे इथे मी एक आकृती देणार आहे, 2 आकृत्या देणार आहे आणि त्या 2 आकृत्या कोणत्या आहेत ओळखलं की 1 गुण आणि त्या ओळखल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला 1 गुण. आकृत्या अ आणि ब, यामध्ये अ ही आकृती कोणती आहे बघा, वरील अ या आकृतीतील, मग विद्यार्थ्यांना लिहिणं काय अपेक्षित आहे, तर वरील अ या आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता कोणत्या प्रकारची आपल्याला तर माहितच आहे की ही आकृती कोणती आहे. तर उत्तर लिहित असताना मात्र विद्यार्थ्याने कशा पद्धतीने लिहिणं आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये हे बघा. अ या आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता, तो फक्त पूर्णतः अलौकिक मागणी लिहिला की त्याला 1 गुण मिळतं, म्हणजे फक्त ओळखला की त्याला 1 गुण मिळेल. आणि त्यांनी मागणी वक्राचं स्पष्टीकरण केलं की 1 गुण. मग मागणी वक्राचं स्पष्टीकरण कोणत्या पद्धतीने करायचं, तर अक्ष अक्षावरती मागणी आणि अ या अक्षावरती किंमत दर्शविलेली आहे. मूळ मागणी जी आहे, मूळ किंमत जी आहे अक आहे, अक या किमतीला मागणी अम आहे. क पासून क वाली किंमत कमी झाली तरी मागणी अम आहे. क पासून क टू किंमत वाढली तरी मागणी अम इतकीच आहे. म्हणजे किमतीमध्ये कितीही बदल झाला तर मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. या दृष्टिकोनातून मागणीमध्ये जेव्हा बदल होत नाही म्हणजे ही पूर्णतः अलौकिक मागणी आहे. अशा पद्धतीने या वक्राचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. आणि तशाच पद्धतीने
ब वक्राची ब आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता देखील आपण सांगायचं आहे की जेणेकरून विद्यार्थी परफेक्ट उत्तर लिहू शकेल. त्यानंतर प्रश्न 5व्या मधला तिसरा जो उपप्रश्न आहे तो म्हणजे खाली उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. हा उतारा जो आहे हा उतारा आपल्याच पाठ्यपुस्तकातील आहे. उतारा घेत असताना आपल्या पाठ्यपुस्तकांमधून पाठ्यपुस्तकात जरी एक उतारा दिला असेल तर प्रत्येक टॉपिक वरती आपण उतारा तयार करू शकतो. कारण प्रत्येक टॉपिक वरती आपण उतारा शांतपणे बसून आपण जर बघितलं, कारण कामते मॅडमनी सांगितलं आहे की आपली क्वेश्चन बँक असली पाहिजे आणि जेव्हा क्वेश्चन बँक आपली असते तेव्हा नक्कीच आणि तो शांतपणे आपण जर प्रत्येक टॉपिक वरती उतारे हे काढू शकतो. मी आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा घेतलेला आहे आणि तो उतारा घेतल्यानंतर मी फक्त एका प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर सांगत आहे की असामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा.